नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, राज्यातील रब्बी हंगाम 2025-26 मधील ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता वाढीव वेळ मिळणार आहे. या प्रक्रियेची मुदत आता 31 मार्च पर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी 17 मार्च 2026 रोजी विधानसभेत केली. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की 25 जानेवारी 2026 पासून सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणीची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत रब्बीतील पिकांची केवळ 55.69% नोंदणी पूर्ण झाली आहे. अद्याप सुमारे 45% शेतकरी या नोंदणी प्रक्रियेपासून लांब आहे. ही नोंदणी 100% पूर्ण व्हावी या हेतूने सरकारने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पीक विम्यासह सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई पीक पाहणी अत्यंत महत्वाची आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या पिकाची नोंदणी केलेली नाही. 31 मार्च पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली असून उर्वरित 45% शेतकऱ्यांनी तातडीने या सर्वेक्षणात सहभागी होऊन आपल्या पिकाची नोंद करावी, अशी विनंती बावनकुळे यांनी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना केली. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीशी. तोपर्यंत धन्यवाद.